मुळात 5,000 वर्षांपासून चालत आलेली सभ्यता, उदरनिर्वाहाचं एक साधन म्हणून केली जाणारी शेती, भारतीय उपखंडाचं एकूणच वातावरण, तिथलं पर्जन्य, हवामान हे पाहता तंबाखू, कॉफीचे मळे फुलवण्यासाठी हे उपयुक्त, हे हेरलं ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आणि उत्पादक देश म्हणून भारत देश कानाकोपऱ्यात पोहोचवला. परंतु समशीतोष्ण कटिबंधाचा थेट फायदा घेत इथलं अन्न प्रक्रिया, साठवणूक आणि त्यानंतर पंचवार्षिक योजनांच्या मदतीनं स्वातंत्र्यानंतरच्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये हरित क्रांतीपर्यंतचा झालेला प्रवास आपण उघड्या डोळ्यांनी बघता केला. परंतु त्यानंतर सुद्धा देशाची वाढती लोकसंख्या, अन्नधान्याची टंचाई, एकंदरीत नियोजन आणि यामध्ये शेतकऱ्याची होणारी पिळवणूक हे लक्षात घेता 2004 साली भारत देशाला अन्न टंचाईच्या प्रश्नाला पुन्हा एकदा सामोरं जावं लागलं आणि याच कालखंडामध्ये भारताच्या कृषी मंत्रालयाची धुरा ही शरदचंद्रजी पवार साहेबांनी आपल्या हातामध्ये घेतली आणि येणाऱ्या एका दशकामध्ये भारत देशाचं संपूर्ण वातावरण बदलून दुसरी हरित क्रांती घडवण्याचं काम पवार साहेबांनी केलं. अर्थात या विषय कुठल्याशी यासारखाचा विषय घेऊन नमस्कार मी विषय मांडले माननीय पवार साहेब यांचं कृषी क्षेत्राचे योगदान. कामगार मंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांनी लोकसत्ता पेपरला एक लेख लिहिला होता. त्यामध्ये असं लिहिलेलं होतं की ज्यावेळी पवार साहेब कृषी मंत्री झाले त्यावेळी पवार साहेबांच्या हातामध्ये 1 नंबरची फाईल जर कुठली पडली असेल तर त्या फाईलमध्ये उल्लेख होता की भारत देशाला गव्हाची आयात करायची. ते पाहून साहेबांचं मन सुन्न झालं आणि साहेबांनी निर्णय घेतला की पुढच्या काळामध्ये मी भारत देशाला अन्नधान्याचा आयातदार नाही तर निर्यातदार देश बनवेन आणि त्या एका दशकामध्ये पवार साहेबांनी भारत देश हा अन्नधान्याचा निर्यातदार देश बनला. म्हणजे 2008 साली जगामध्ये आर्थिक महामंदीचा काळ सुरू झाला होता आणि त्यावेळी तब्बल 15 ते 25 देशांना भारत हा अन्नधान्य पुरवणारा देश होता. अगदी बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे शरदचंद्रजी पवार साहेबांनी भारत देशाला निर्यातदार देश बनवला. 2008 साली महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण खूप वाढलं होतं. त्यामध्ये 2 कारणं होती. एक म्हणजे शेतकऱ्यांचं वाढता आर्थिक खर्च आणि दुसरं म्हणजे शेतमालाला मिळालेला कमी हमी भाव. त्यावर उपाय म्हणून शरदचंद्रजी पवार साहेबांनी संसदेमध्ये स्वामीनाथन आयोगाचा प्रस्ताव मांडला. परंतु तो प्रस्ताव नाकारला गेला. तरी सुद्धा पवार साहेबांना तब्बल 72 कोटी रुपयांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त केलं. आणि असं म्हटलं जातं की इतिहासामध्ये कर्जमाफी करणारा एक महामानव होता ते म्हणजे संत तुकाराम आणि त्यानंतरच्या काळामध्ये कर्जमाफी करणारे दुसरे महामानव म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब. शरदचंद्रजी पवार साहेबांनी शेतकऱ्यांना व्यावसायिक शेतीबरोबरच शेतीला जोडधंदा म्हणून व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा मदत केली गेली आहे. महाराष्ट्रामध्ये फूड फॉर हुंगर नावाची योजना राबवून अनेक भुकेल्यांना मदत होईल असं काम पवार साहेबांनी केलं. पंजाबमधून संकरित गायी बारामतीमध्ये आणल्या, त्यापासून उत्पादन घ्यायला सुरुवात केली आणि त्याच माध्यमातून शेतकऱ्यांना संकरित गायीपासून उत्पादन मिळवण्याला प्रेरणा मिळाली. तेव्हापासून शेतकऱ्यांनी दुग्धोत्पादनाचा व्यवसाय सुरू केला. बारामती ॲग्रोच्या माध्यमातून कुक्कुटपालनासाठी पवार साहेबांनी प्रोत्साहन दिलं. त्यानंतर फलोत्पादनासाठी सुद्धा पवार साहेबांनी प्रोत्साहन दिलं. पवार साहेबांनी शेतकऱ्यांना शेतीबरोबर जोडधंदा म्हणजे व्यावसायिक क्षेत्रामध्ये अनेक प्रकारे मदत केली. मला असं वाटतं ना की पवार साहेब वेळोवेळी आपल्या कृषी क्षेत्राबरोबर शिक्षण क्षेत्रात सुद्धा योगदान देत आलेले आहेत. इंग्लंडमधला एक कवी असं म्हणतो की एखाद्या देशातला जर उद्योग जन्माला आला आणि तो संपला तर पुन्हा जन्माला येईल. व्यावसायिक जन्माला आला तो संपला तर पुन्हा जन्माला येईल. पण एखाद्या देशाचा शेतकरी जन्माला आला तो संपला असताना गेला तर तो पुन्हा जन्माला येणार नाही. म्हणून या कृषी प्रधान देशाचा शेतकरी जगला पाहिजे, वाचला पाहिजे. त्यासाठी पवार साहेबांनी कृषी क्षेत्रामध्ये अनेक प्रकारे योगदान दिलं. त्यामध्ये मी पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे साहेबांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि शेतकऱ्यांच्या गळ्यातले फास काढण्यासाठी मदत केली. त्यामध्ये सुद्धा पवार साहेबांचं योगदान आहे. त्याबरोबर आयातदार देशाला निर्यातदार देश बनवण्यामध्ये पवार साहेबांचं योगदान आहे. त्याचबरोबर माथाडी कामगारांच्या डोक्यावर छत उभा करण्यामध्ये पवार साहेबांचं योगदान आहे. त्याचबरोबर महिला 9 फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून आकाशामध्ये झेप घ्यायला लावण्यामध्ये पवार साहेबांचं योगदान आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यामध्ये अनेक जणांचा विरोध असताना सुद्धा ते करण्यामध्ये पवार साहेबांचं योगदान आहे. आणि म्हणूनच ठीक आहे मला असं वाटतं पवार साहेब आपल्या तरुणांचे प्रेरणास्थान नेतृत्व आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.